तर तिकडे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या 2 दिवस वादात कोणतीही विधायक चर्चा झाली नाही। दुसऱ्या दिवशी अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानाचे पडसाद दोन्ही सभागृहांमध्ये उमटले। तर सभागृहाबाहेर मुंडेंचा राजीनामा आणि संतोष देशमुखांची चर्चा हाच विषय चर्चेत होता। आजचा तिसरा दिवस सुद्धा माणिकराव कोकाटेंमुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे। असं असलं तरी आजच्या कामकाजात सुरुवातीच्या सत्रात प्रश्नोत्तर होतील। यावर अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुळकेलवार आहेत। अक्षय, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि खरं तर काल राजीनामा नाट्यामुळे सगळं विरोधक हे आक्रमक झालेले होते आणि आज कोणत्या नेमक्या महत्त्वाच्या विषयांवर सरकारला विरोधक घेरू शकतात? नेमका आज काय दिवसभरात घडेल? दीपाली, जसं तू सांगितलं त्याप्रमाणे सोमवारी अधिवेशन सुरू झालं असलं, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरीही या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर नेमकं मूळ मुद्दे जे होते अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे यावर चर्चा होऊ शकली नाही। कारण पहिला दिवस हा विरोधकांनी धनंजय मुंडे आणि त्यासोबतच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीनी जोर धरून लावली आणि त्यानंतर सभागृह तहकूब झालं। तर काल धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि यानंतर विरोधकांनी गदारोळ केला, घोषणाबाजी केली। यासोबतच अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी देखील काल सभागृहामध्ये स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी केली। त्यामुळे काल देखील सभागृह तहकूब झालं होतं। आज पुन्हा एकदा काल धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर आता पुन्हा विरोधकांचं बळ वाढताना बघायला मिळतंय आणि आज माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधक जोर लावून धरणार आहे। यासोबतच सत्ताधाऱ्यांकडून अबू आझमी यांचं निलंबन करावं, किमान या अधिवेशनापुरतं तरी त्यांचं निलंबन करावं अशी मागणी आज सत्ताधाऱ्यांकडनं केली जाणार आहे। त्यामुळं आज जे शासकीय कामकाजाचा, विधिमंडळाच्या कामकाजाचा जो भाग आहे, कालपर्यंत ज्या प्रश्नोत्तरावर चर्चा होऊ शकली नाही ती प्रश्नोत्तरं पुन्हा एकदा आजच्या यादीमध्ये घेण्यात आलेली आहे। यासोबतच आपण जर बघितलं तर राज्यपालांचं अभिभाषण सोमवारी पार पडलं। या अभिभाषणाच्या प्रती देखील पटलावर ठेवण्यात आल्या होत्या। यावर 2 दिवस चर्चा होणं अपेक्षित होतं, जे कामकाजामध्ये वेळापत्रकामध्ये होतं, तर ते 2 दिवस त्यावरती चर्चा होणं अपेक्षित होतं। यासोबतच पुरवणी मागण्या जे सन 2024-2025च्या पुरवणी मागण्यासंदर्भात देखील चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र ते देखील होऊ शकलेलं नाही। त्यामुळं आज माणिकराव कोकाटे यांची नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी देखील आहे आणि या सुनावणीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जर निकाल गेला तर विरोधकांना आयतं कोलीत मिळू शकतं आणि विरोधक पुन्हा आक्रमक होऊ शकतात। त्यामुळे आजचा दिवस देखील अबू आझमी प्रकरण असेल, अबू आझमींच्या निलंबनाचा विषय असेल, यासोबतच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा विषय असेल, या दोन्ही मागणीवरनं विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या प्रयत्नात आहे। मात्र सत्ताधाऱ्यांसोबत आता आज तिसऱ्या दिवशी तरी अधिवेशनाचं, विधिमंडळाचं कामकाज पुढे नेण्याचा किंवा ते कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि हेच एक मोठं आव्हान आज सत्ताधाऱ्यांकडे असेल की कामकाजाला प्रत्यक्षात सुरुवात करणे, कारण 2 दिवस कुठलंही कामकाज दीपाली होऊ शकलेलं नाही। नक्कीच, त्यामुळे आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याबद्दलचे अपडेट्स आपण तुमच्याकडनं घेतलं आहोत। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।